मित्रांनो चला जाऊयात आज रेसिपीज ऑफ वाइल्ड एडिबल प्लांट्स। आज आमच्या कॉलेजमध्ये खूप मोठा कार्यक्रम आहे बॉटनी डिपार्टमेंट तर्फे, तर चला तुम्हाला मी आज घेऊन जातोय आमच्या कॉलेजला, तर तुम्ही माझ्यासोबत नक्कीच कंटिन्यू राहा। आज रेसिपीज होणार आहेत तयार, एकदम पूर्णपणे खायला मिळणार आहेत, बघायला मिळणार आहेत कोण कशा पद्धतीने नवीन नवीन एकदम रेसिपीज घेऊन आलंय। तर तुम्ही या माझ्यासोबत आणि पूर्णपणे आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। तर चला जाऊयात आपण आज रेसिपीज पाहण्यासाठी, खाण्यासाठी आणि बघण्यासाठी, आणि माझ्या आवाजात तुम्ही नक्कीच आज संपूर्ण व्हिडिओ पहा। तर चला। नमस्कार मित्रांनो, आज आमच्या कॉलेजमध्ये बॉटनी डिपार्टमेंट तर्फे आपल्याला रानभाज्यांचं एक्झिबिशन पाहायला मिळणार आहे। तर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा। नवीन नवीन भाज्या कशा पद्धतीने बनवल्या जात आहेत तर त्या तुम्ही सर्वांनी पहा। तर चला मग जाऊयात आपण आता रानभाज्यांचं एक्झिबिशन थोड्याच वेळानं पाहूया। तर हे आमचे सर आहेत, खूपच मेहनत घेतलेली आहे। जवळजवळ हा प्रोग्राम अरेंज करण्यासाठी 2 ते 3 आठवड्यांची मेहनत आज त्यांची फल बघू शकता तुम्ही। हा बॉटनी डिपार्टमेंट तर्फे कार्यक्रम होणार आहे, तर खूप चांगल्या पद्धतीने सरांनी आयोजन केलं आहे। तर चला मग जाऊयात आपण। तर खूपच भारी एकदम सजवणूक झाली। तर आज आमच्या कॉलेजमध्ये भरलंय रानभाज्यांचं एक्झिबिशन, रेसिपीज ऑफ वाइल्ड एडिबल प्लांट्स। ही पूर्वतयारी आहे, अजून तुम्हाला रेसिपी पाहायला मिळणार आहे, तर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यूच राहा। आम्ही आमचं सेटअप पूर्ण रेडी नाही। इकडे आमची मैत्रीण कल्याणी आहे, इकडे सगळ्या मैत्रिणी आहेत, तर इकडे आमची प्रेरणा, सर्वांनी झालेला आहे। आता सेटअप रेडी केलेलं आहे, आता एकदम खायला एवढी मजा येणार आहे ना भाई। रानभाज्यांचं एक्झिबिशन, विविध प्रकारच्या भाज्या बनवून आणल्या सर्वांनी। तू काय बनवून आणली? करांदा बनवून आणलं, तर या तुम्ही। नमस्कार मित्रांनो, संचालित शिक्षण संस्था डॉक्टर शांतीलाल सदुजी देवसी कला महाविद्यालय, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय वाडा। तर आज आमच्या बॉटनी डिपार्टमेंट तर्फे आहे रानभाज्यांचं एक्झिबिशन, तर तुम्हाला पाहायला मिळते सर्व मुलांची लगबग। तर तुम्ही बघू शकता खूप भारी एकदम सजवलं गेलं आहे, तर नक्कीच खूपच भारी सजवलंय। इकडे टेटूच्या शिंगांची भाजी आहे, अंबई आहे, काकडी आहे, केळीचे फूल, नाल, खूप साऱ्या भाज्या आहेत। रानभाजी तर मित्रांनो आज रानभाज्यांचं एक्झिबिशन आहे आणि माझे मित्र आलेले आहेत माझ्यासोबत। तर नक्कीच मित्रांनो आज तुम्हाला कसं वाटतंय तर आपली डिश सजवून झालेली आहे, कंटोळ्यांची भाजी। तर हा ड्रायफ्रुट्स कंटोळ्यांची भाजी, ही भाजी आहे आणि ती भाजी आहे, फक्त मात्र्याचा फरक आहे। तुम्ही बघू शकता काजू आणि बदाम। हां, काजू आणि बदाम, बरोबर बरोबर। ते शरीरासाठी खूप
ती लाभलेली आहे आपल्याला. मित्रांनो सपोर्ट करा असं आपल्या चॅनलला. रान भाज्या छान भाज्या. तर सजवणूक झालेली आहे बॉटनी डिपार्टमेंट तर्फे. तर पूर्ण अरेंजमेंट झालेली आहे. आता थोड्याच वेळानं कार्यक्रम चालू होणार आहे. बघू शकता. इकडे बांबू शूट, इकडे करंजा, रंगीबिरंगी करंजा. इकडे साक्षी तू काय बनवलंय? रोजची भजी बनवली. आणि इकडे कल्याणी तू काय बनवलंय? करंजी बनवले का? एवढ्या छान करंजा बनवल्यात, कलरफुल. जवळजवळ एक स्केच पेनचे कलर असतात ना, तसे कलर जाऊन लागले ते. बघा तुम्ही एकदम चविष्ट पदार्थ बनवलेले सर्वांनी. तरी माझी डिश आहे. ये तू काय बनवले? शेवलीची भाजी बनवलेली आहे कावेरीने, आणि भजी सुद्धा. आणि कोमल तू काय बनवले? शेवग्यांच्या पानाची वडी बनवलेली आहे कोमलने. आणि इकडे काय बनवलंय तू? काय? पेंढरांची भाजी बनवली. तर आपण आता बघू शकता आलिंबी बनवलेले आहे. आलिंबीचे मशरूम बनवलेले आहेत, तर तुम्ही बघू शकता आहे. त्यानंतर मग इकडे सुरण सुद्धा, ही मशरूम तंदुरी बघू शकता तुम्ही, खूप छान अशी बनवलेली आहे. तर इकडे आता सुरण सुद्धा आहे. सुरणाचे काय बनवलेत ताई? सुरणाचे कटलेट बनवलेत ताईने. तर इकडे भाजी दाखव ना. ताक बनवलेले, इकडे ताक बनवलेले. तर ताक बघू शकता तुम्ही, छान असं बनवलेलं आहे. नाव काय? नाव ताक. इकडे इकडे लोत बनवलेले. नाव कल्याणी रंगीबिरंगी करंजा बनवल्या. तर तुम्ही बघू शकता. कल्याणी कसा कल्याणीला खूप भारी वाटते, कारण काय तिने करंजा बनवून आणल्या. तर रंगीबिरंगी करंजा. मधुरा इकडे खायला आले, मोदक खायला. खूप छान असं बनवलेलं आहे. तर बघा तुम्ही मोदक इकडे बघा. लेट पण थेट एकदम ग्रेट होणार आहे. तर या तिचा वाढदिवस होता. तिचा काल वाढदिवस होता. पार्टी दिली का नाही? तर या तुम्ही माझ्यासोबत या. तर भाई वन अँड ओनली इकडे फिल्मेट व्हेजची डिश आहे. तर तुम्ही बघा, कंटोळ्याची भाजी सोबत भजी सुद्धा बनवली. तर बघा तुम्ही मुंबईचा काय होत्या म्हणजे तर इकडे आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी बनवून आणलेले पदार्थ तुम्ही पाहू शकता. आता नवनिर्वाचित सर्व विद्यार्थी आलेले आहेत. FYचे तर FYच्या विद्यार्थ्यांनी या एवढ्या डिश बनवून आणलेल्या आहेत. जवळजवळ 40 ते 45 मुलांचं ॲडमिशन आहे. तर बघू शकता तुम्ही या डिश. तर बघा खूप भारी डिश सजवलेली आहे. इकडे काकडी बनवलेली आहे, तिकडे अंबाईची भाजी, इकडे टेटूच्या शिंगांवर गाणी पण आहे. तशीच बाकी तर या भाजी बनवलेली आहे.
मी निघून गेलेलं एक पण शेवल्याची आठवण आज रान भजनतर्फे आपल्याला पाहायला मिळते. तर तुम्ही बघा खडांच्याची वडे खूपच भारी एकदम. तर इकडे कुडासण्याची भाजी बनवलेली आहे, इकडे अजून सुद्धा बनवलेले आहे, इकडे सुद्धा सर्वांना आज खूप भारी वाटतंय. कारण काय एफवायचे सर्व विद्यार्थी आहेत, नवीनच आहेत, त्याच्यामुळे त्यांनी एवढा खूप म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आज बॉटनी लॅबला दिलेला आहे आणि सरांनी सुद्धा खूप भारी आयोजन केलं आहे. तर नक्कीच या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. तर मला तुम्ही खूपच भारी सजवलेलं आहे. कंपनी आम्ही सर्व बॉटनीचे विद्यार्थी सर्वांनी वनस्पतीच्या बाबतीत नवीन नवीन शोध आम्हाला लावायचे आहेत. तर त्यांनी सर्वांनी पदार्थ बनवून आणलेले आहेत. तर तुम्ही बघा त्यांचे हे पोस्टर SY23 SY24 म्हणजे ती आमची आयडेंटिटी आहे. SY म्हणजे सेकंड इयर आणि बॉटनीचे विद्यार्थी आहेत. तर बघा हे डिश आम्ही बनवून आणलेली. तर खूप भारी वाटतंय कारण आज एक नवीन उपक्रम, मुलांना नवीन नवीन गोष्टींची माहिती व्हावी, एक नवीन त्यांना आशय प्राप्त व्हावा. ज्या गोष्टी करतोय आपण त्याच्यामधून आपल्याला कशा पद्धतीनं माहिती मिळेल या सर्व गोष्टींची पोच पावते आम्हाला आमचे सरांच्या मार्गदर्शन लाभले. तर बॉटनी विभागातर्फे बक्षीस पण आहेत, तर आम्ही बक्षीस जिंकणारच आहेत आणि सर्वांना विजयी जाऊन तर नक्कीच तुम्ही या आणि बघा. तर चला धन्यवाद. सर्व FYच्या विद्यार्थिनी आहेत, बघा तुम्ही. दोन शब्द बोला. काय कसं वाटतंय तुम्हाला? फार खूप सगळ्यांची भाजी खाऊ शकतो आणि चाकून सुद्धा बघू शकतो थोड्या वेळानंतर. तर या डिश सजवलेल्या आहेत. सर्व सर आलेले आहेत आस्वाद घेण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता सर्वांना खूपच भारी एकदम. इकडे बघा.
माहिती दे आता. कंटोळी कंटोळीची भजी आहे. तर खूप भारी, सर्वांनी एकदम चांगला प्रतिसाद द्यायला लावलेला आहे. तर नक्कीच खूप भारी वाटतंय, कारण का बॉटनी डिपार्टमेंटतर्फे जो कार्यक्रम राबवला गेला आहे त्याला खूपच उत्तमरित्या प्रतिसाद मिळतोय सर्वांचा. तर बघा तुम्ही, खूपच रित्या सर्वांचा प्रतिसाद. आपल्यासोबत आज मॅडम आले. मॅडम 2 शब्द एक्सप्लेन करा जरा डिश बद्दल. तर नक्कीच मॅडमने तर आपल्याला प्रतिसाद दिला, असाच प्रतिसाद देत राहा मॅडम. तर नक्कीच तुम्ही बघू शकता आज बॉटनी डिपार्टमेंट तर्फे मोठा कार्यक्रम जल्लोषात होतोय साजरा. नक्कीच आमचे सर माझ्यासोबत आज आहेत. तर आम्हाला चंदेकर सरांनी सुद्धा माहिती आमच्या इकडे त्यांनी अरेंजमेंट केली, पूर्ण कसं आपली पणाला लावलेले आहे आणि बॉटनी डिपार्टमेंटतर्फे कार्यक्रम राबवलेला आहे की आमचे लाडके आणि प्रिय बॉटनी डिपार्टमेंटचे सर आपल्यासोबत सर बोलू शकत नाही. मग समजून जा तुम्ही किती भावनिक झालेत आणि त्यांना किती पोट आता तर सरांचा तोंड खाण्यामध्ये गुंतलेले असं मला म्हणत आहेत. कारण खूपच आनंद होतोय, कार्यक्रम आज पूर्णपणे साजरा आणि संपन्न होणार आहे. खूपच भारी वाटते. आलेले आपल्यासोबत छान भाजी बनवलेली आहे. शिक्षकांना सर्व मुलांना खूप आवडली. माहिती दिलेली आहे. एक नंबर. मित्रांनो बघा, खूपच भारी एकदम डिश पूर्णपणे संपवून टाकलेले आहेत. चालेल व्हिडिओ.
तर कार्यक्रम आता डिश बघू शकता तुम्ही पूर्णपणे रिकाम्या केलेल्या आहेत, संपलेले आता. तर खूपच सर्वांनी आस्वाद घेतलेला आहे डिशचा. अमित पूर्ण पोट भरून का कसं वाटतं रे? भारीपैकी एकदम झालेलं आहे सगळं. तर नक्कीच खूप विद्यार्थ्यांनी मला प्रतिसाद एकदम चांगला दिलेला आहे आणि झालेले या सर्वांनी हिरिरीनं भाग घेतला. अत्यंत वेगवेगळ्या आणि सुंदर अशा डिशेस बनवल्या. त्या सगळ्या रानभाज्यांपासून बनलेल्या होत्या. सगळ्या विशेष महत्त्वाची गोष्ट, कारण आजच्या काळामध्ये आपलं खाणंपिणं इतकं बदललेलं आहे. त्या बदललेल्या खाण्यापिण्याचा विचार करता अशा गोष्टी आपल्या आहारात असणे किती गरजेचं आहे त्याचा प्रत्येकाला दाखवायला लागेल. तर या सगळ्यांनी अत्यंत जीवाच्या पलीकडे जाऊन मेहनत घेतली. ते माझे सहकारी डॉक्टर शिवप्रसाद मावाडकर, त्यांचे आभार मानतो. त्यांच्या जोडीला आमचे लॅब अटेंडंट श्री सचिन जवारकर, त्यांनी प्रचंड मदत केली या सगळ्या कार्यक्रमासाठी, तर त्यांचे मी आभार मानतो. त्यानंतर हा जो तंबू आपल्या कार्यक्रमाचा ज्यांच्या खांबावरती उभा आहे ते म्हणजे स्पोर्ट्स डिपार्टमेंटचे जे 2 खांब त्यांनी आपल्याला देऊ केले आणि मदत केली या सगळ्या गोष्टींसाठी, ते आपले स्पोर्ट्स डिपार्टमेंट आणि त्याचे आपले कोऑर्डिनेटर तेलंग सर, यांचे मी आभार मानतो. त्यानंतर इथं आलेले सर्व आपले जे काही पाहुणे होते गेस्ट त्यांनी पण येऊन तर त्याच्यासाठी तर मी ॲक्च्युली आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम म्हणून उभा राहिलो, पण मला असं वाटतं की एक प्राध्यापक म्हणून मुलांचं कौतुक करण्यासाठी म्हणून आणि स्वतः ते जाणकार आहेत या विषयाचे, तर मी श्री प्राध्यापक डॉक्टर कवटेकर सरांना विनंती करतो की त्यांनी याबाबतीत थोडासा मुलांचं विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच सरांनी माझा नावोल्लेख केला की रानभाज्या छानभाज्या, खरोखरच छानभाज्या हा मोठं तुमच्याकडनं सुंदरचा असा आयोजित केला गेलेला आहे. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं मी कौतुक करतो. तुम्हाला सर्वांना मी धन्यवाद देतो. मी जेवत असताना प्रत्येक डिश ही त्याची टेस्ट घेत असताना काही प्रकारे मी सूचना पण केलेल्या आहेत. त्या सूचनांचं पालन विद्यार्थ्यांनी करावं आणि पुढच्या वर्षी या महोत्सवात भाग घेत असताना आपल्या हातून काही ज्या चुका होत आहेत त्या चुका शिकतो आपण टाळायला. जे बाजारामध्ये जे काही पदार्थ मिळतात तर ते विकत न आणता तुम्ही इथं रानभाज्याच्या माध्यमातून ते सर्व बनवावेत आणि ते घेऊन यावेत आणि तुम्ही त्याबद्दलचं तुमचं जे या प्रकारचं संशोधन आहे ते संशोधन करावं हे बाबतीत करतो. खरोखर विद्यार्थ्यांनो, रानभाज्या हा आणि चांगल्या प्रकारचं आरोग्य सांभाळा हा संदेश तुम्ही तुमच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून महोत्सवाच्या माध्यमातून सर्वांना दिलेला आहे. तुमचं कोणाकडे मी अभिनंदन करतो, सर्वांना धन्यवाद देतो. आणि काही विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी विशेषतः मुलं त्यातल्या काही मुलांनी स्वतः ह्या रेसिपीज बनवून आणलेल्या आहेत, पण काही मुलांनी काय केलं आहे थोडंसं मदत घेऊन किंवा न मदत घेता रेडीमेड स्वरूपात तयार करून बहिणीकडनं आईकडनं फोटो आणले, तसं न करता स्वतःहून ते शिकण्याचा प्रयत्न करावा आणि आत्मनिर्भर भारत जो आहे त्या भारताची संकल्पना त्या माध्यमातून साकार करावी हे छत्रपती कासेना अशी एक खात्री करतो. आणि त्यावेळी मला बोलायचं होतं त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. कार्यक्रम आमचा आज कॉलेजमधला साजरा झालेला आहे. एक्झिबिशन ऑफ रेसिपी इन वाईल्ड एडिबल प्लांट्स. तर बघा तुम्ही कार्यक्रम साजरा झाले तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कार्यक्रम खूप आनंदात साजरा झाला आपला. खूप मजा आली आज आणि खरंच आमच्या वर्गाने खूप मेहनत केलेली आहे. तर नक्कीच SY या बॉटनी या वर्गाने खूपच मेहनत घेतली आणि कार्यक्रम पूर्ण आनंदाने साजरा झाला. तर नक्कीच आनंदाने साजरा झालेला आहे कार्यक्रम.
you make